हॅलो नमस्कार, मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत स्नॅक्स रेसिपी शेअर करणार। स्नॅक्स रेसिपी आहे जिरापुरी। तर तुम्ही 1 वाटी मैदा घेतलेला आहे, ते व्यवस्थित चाळून घ्यायचा। म्हणजे आपली काही बाहेरून आणलेलं असते, कीड असते, काही असते, ते पण व्यवस्थित चाळून घ्यायचं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे, ते पण मी व्यवस्थित चाळून घेते। दोन्ही समप्रमाणामध्ये घेत आहे। तुम्ही मैदा घेतला तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ घेतला तरी चालेल। तर मी दोन्ही समप्रमाण घेते, कारण आपल्याला छान पण पाहिजे, टेस्टी पण पाहिजे आणि हेल्दी पण पाहिजे, त्यासाठी मी दोन्ही पीठ समप्रमाणामध्ये घेत आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे मी जिरं घालत आहे, कारण जिरापुरी करत आहे, त्याच्यामुळे मी 2 लहान चमचे जिरं घालत आहे। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे चवीनुसार मीठ घालत आहे आणि 1 चमचा मी मिक्सरला बारीक करून घेतलेली साखर घालत आहे, कारण साखरमुळे खूप छान टेस्ट असते व कुसकुशी आपल्या पुऱ्या कलर खूप छान येते, कुसकुशी होतं। त्याच्यामुळे मी साखर घालत आहे आणि 1 चमचा मी नॉर्मल आपलं टेम्परेचरचं तेल घालत आहे आणि ते व्यवस्थित पूर्ण आपल्या पिठाला मी लावून घेत आहे। त्याच्यामध्ये मी आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून आता पीठ मी मळून घेते, कारण जसं आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे आपलं हे पीठ मळून घ्यायचं। थोडंसं मी तेल टाकून वरून पूर्ण आता हे मी 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला पीठ ठेवून देते। खूप छान टेस्टी अशा आपल्या ह्या पुऱ्या होतात। आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता मी थोडंसं हे पीठ पोळपाटावरती मळून घेते आणि त्यानंतर मी एक छोटासा गोळा घेते आणि ती चपाती लाटून घेते। खूप छान टेस्टी अशा आपल्या ह्या पुऱ्या आहेत, नक्की ट्राय करून बघा। खूप छान घरच्या साहित्यामध्ये खूप हेल्दी पौष्टिक असं आपल्या पुऱ्या आहेत आणि ह्या तुम्ही 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। आता मी याची चपाती लाटून घेते आणि चपाती लाटून घेऊन मी त्याचा फोकच्या साहाय्याने त्याला डॉट करून घेते, छेद पाडून घ्यायचा, ज्यामुळे आपली पुरी फुगली नाही पाहिजे। पुरी स्नॅक्स रेसिपी आहे, ही पुरी फुगली नाही पाहिजे, फुगली तर त्याची टेस्ट जाऊ शकते आणि ती जास्तच टिकत नाही। त्याच्यामुळे हे फोकच्या साहाय्याने फुगू नये, त्यासाठी मी फोकच्या साहाय्याने त्याला छेद करून घेत आहे। मी माझा एक डबा आहे, त्याला कट आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याने करत आहे। तर तुमच्याकडे कंटेनर असेल की तुमच्याकडे कटर असेल तर कटरच्या साहाय्याने तुम्ही हे करून घेऊ शकता। त्याच्यानंतर मी हे बघू शकता किती छान असं आपली पुरी झालेली आहे बनून। आता मी पुऱ्या असं काढून घेते आणि परत एक दुसरा गोळा घेऊन मी ते पण करून घेते। छान अशा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला तळण्याची प्रोसेस दाखवते। आता एक साईडला मी तेल पण आपलं गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण तोपर्यंत गरम होतं आहे, इकडे आपल्या पुऱ्या लाटून होतात। खूप छान टेस्टी अशा पुऱ्या होतात, बिस्किट खाल्यासारख्याच आपल्या ह्या पुऱ्या लागतात। मुलांना तर माझ्या खूप आवडतात, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर केलेली आहे। त्याला पण फोकच्या साहाय्याने मी डॉट करून घेतलेले, त्यानंतर या पुऱ्या कट करून घेत आहे। कटरची साईज असेल तर कटरनं पण तुम्ही करून घेता, कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। खूप छान टेस्टी होतात पुऱ्या। आता मी या तेल पण गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आलटून पलटून मी पुऱ्या तळून घेते। बघू शकता किती छान असा आपला कलर येत आहे पुऱ्यांना, छान तांबूस रंगावरती आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या। खूप छान आणि कमी तेलकट, अजिबात तेलकट लागणार नाहीत। जसे आपल्या नॉर्मल पुऱ्या फुगलेल्या असतात त्या तेलकट लागेल, ही अजिबात तेलकट लागत नाही। बिस्किटच्या प्रमाणेच आपली ही पुरी बनवून तयार होते। आता मी एक हे तळून झालेले आहेत, ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत। परत दुसऱ्या मी बॅच घातलेली आहे, ती पण व्यवस्थित तळून घेते। सर्व अशा पुऱ्या मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तुमच्या पण मुलांना खूप आवडतील, माझ्या मुलांना तर खूप आवडतात, त्याच्यामुळे मी हे बनवत आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता किती छान दिसत आहेत। मस्त अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत, नक्की ट्राय करा। खूप छान, बघा आता मी एक कट करून दाखवते तुम्हाला, किती छान आपली कुसकुशी अशी पुरी बनवून झालेली आहे, कमी तेलकट आहे। नक्की ट्राय करा। मी थोडंसं खाऊन पण दाखवते तुम्हाला। खूप छान क्रंची सॉफ्ट अशा पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया। आणि जर बेल आयकॉनला क्लिक केला नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।